नमस्कार. निर्मल विसावाच्या स्थापनेला 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे यावर्षी दर महिन्यात एक याप्रमाणे वेगवेगळ्या आजारांवरची मेडिटेशन्स आम्ही टाकतो आहोत. 7 चक्रांवर काम करणारी ही मेडिटेशन्स असतात. म्हणजेच काय तर 7 चक्रांची ऊर्जा संतुलित आणि शुद्ध करणारी ही मेडिटेशन्स आहेत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आजार आहे OCD. खूप प्रमाणात हल्ली आपल्याला तो दिसतो आजूबाजूला. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती आणि ती स्वतःच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होती. पण कालांतराने असं झालं की तिला दुसरं मूल झालं आणि मग घरामध्ये सांभाळायला कोणी नसल्यामुळे तिला त्या चांगल्या चालणाऱ्या करिअरमध्ये एक थांबायला लागलं आणि तिला स्वतःच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज वाटू लागली किंवा तसा तो निर्णय तिला घ्यायला लागला कारण घरात सांभाळणारं कोणी नव्हतं. आणि मग मुलांचं संगोपन करण्यामध्ये ती इतकी गुंतून गेली की तिचं स्वतःच्या करिअरचा तो सगळा विचारच मागे पडला. कालांतराने मुलं मोठी झाली, आपापल्या क्षेत्रात रमली आणि मग नंतर जेव्हा आता आपण काय करायचं एवढ्या मोकळ्या वेळाचं म्हणून ती विचार करायला लागली, तेव्हा परत आपण आपलं करिअर जॉईन करावं असं तिच्या मनाने घेतलं. आणि जेव्हा तिने आजूबाजूला बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे बापरे, मी ज्यांच्याबरोबर काम करत होते किंवा माझ्या ज्या काही मैत्रिणी होत्या त्या कुठे पोचल्यात करिअरमध्ये आणि मला मात्र आता शून्यापासून सुरुवात करायला लागणार आहे कारण आता टेक्निक्स वाढली आहेत, वेगवेगळी माहिती त्याच्यात ॲड झाली आहे. त्यामुळे मी आता कुठेतरी काळाच्या मागे आहे. त्यामुळे तिला इतकं त्याचं दुःख झालं, इतकं तिला वाईट वाटलं कारण एकेकाळी तिने ती यशस्वी करिअरची जी काही चव होती किंवा ते यशस्वी करिअरचा जे काही आनंद होता तो अनुभवलेला होता. त्यामुळे तिच्या मनात सातत्याने की आपण घेतलेला निर्णय बरोबर नव्हता, चुकला, आपण असं का केलं, आपण वेगळा काहीतरी पर्यायाचा विचार का नाही केला, असं सतत मनात येत राहिल्याने तिच्या मनावरचा ताण इतका वाढला होता की त्यामुळे तिला OCD झाला. अर्थात हे सगळं जेव्हा मी तिच्याशी मोकळेपणाने बोलले, तिची टॅरो कार्ड्स वगैरे बघून तिच्या सगळ्या मनस्थितीचा मी आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं. दुसरं असं होतं की साधारण 15-20 वर्षाचा मला वाटतं मुलगा होता. तर त्याला काही बाबतीमध्ये घरामध्ये इतकी कंपल्सरी होती की तुला एवढेच मार्क आणले पाहिजेत किंवा असंच तू वागलं पाहिजेस, तसंच वागलं पाहिजे, हेच वागणं तुझ्याकरता योग्य आहे, ह्याची इतकी कंपल्शन होतं. आणि कधीतरी जर त्याच्या हातून काही चूक झाली त्या वागण्यामध्ये तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात शिक्षा होत असे, भीती वाटत असे, कारण आता मला ओरडा पडणार, आता मला काहीतरी शिक्षा होणार, अशी त्याची मानसिक एक पॅटर्न बनून गेला. आणि मग ती भीती हळूहळू त्याला ती कंट्रोल होईना आणि मग माझ्याकडनं चूक होऊ नये ह्याचं प्रेशर इतकं नकळत डेव्हलप झालं की त्याला OCDच्या आजाराची सुरुवात झाली. काही वेळेला असं असतं की तिसऱ्या एका केसविषयी सांगते की भूतकाळातली घटना होती, ती घटना होऊन जवळजवळ 20-25 वर्ष लोटली होती तरीसुद्धा त्या ट्रॉमॅटिकल घटनेच्या जो काही इम्पॅक्ट झाला होता मनावरती तो इतका होता की आता हळूहळू वय वाढल्यानंतर सगळं स्थिरस्थावर झालेलं आहे तरीसुद्धा त्या मेमरीज कुठेतरी ट्रिगर होऊन मन सतत बेचैन असणं हे होत होतं आणि ह्या सगळ्यावरती मात कशी करायची हे त्यांना कळत नव्हतं. आणि मग OCDचा आजार त्यांना झालेला होता. सो मनाच्या आरोग्याशी संबंधित असलेला जे काही ताणतणाव आहेत त्याच्यामुळे OCDचा आजार होण्याची शक्यता खूप असते. आणि अर्थातच नक्की कुठल्या ताणामुळे किंवा कुठल्या भावना हील झाल्या नाही आहेत ते आपल्याला कळत नाही किंवा कुठला मागचा भूतकाळातला ट्रॉमा आहे जो मला आत्ता त्रास देतो आहे किंवा कुठली खंत आहे, हे सगळं मला जर कळलं असतं तर त्याचा नकळत होणारा ताण मी थांबवू शकले असते, पण तसं नाही होत. आणि म्हणूनच मी सांगते की पूर्वस्मृती हिलिंग पद्धती ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला हील व्हायला खूप मदत करते कारण त्याच्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या जखमा, त्या भावना, ते ताण हे सगळे हील होतात आणि हळूहळू तुम्ही आतून शांत होता आणि त्याच्या बाह्य ह्याच्यामध्ये तुम्हाला परिणाम असा दिसतो की हा तुमचा आजार बऱ्याच अंशी कमी होतो. आणि लोकांना तसे अनुभव आलेले आहेत कारण ज्यांच्या बाबतीमध्ये मानसिक ताण ह्या आजाराशी संबंधित आहेत त्यांच्या मनावरचा ताण निवळल्यामुळे अर्थातच ते रिलॅक्स होतात. त्यामुळे नेहमीप्रमाणेच आम्ही 7 चक्रांवर काम करणारं OCD या आजारासाठी मनस्वास्थ्य येण्याकरता म्हणून ते मेडिटेशन आम्ही आता रिलीज करू. तेव्हा नक्की वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.
इतरांनाही करायला सांगा, जेणेकरून अशीच जी काही प्रत्येक महिन्यात आम्ही वेगवेगळ्या आजारावरची मेडिटेशन टाकणार आहोत त्याच्यात तुमच्याबरोबर इतरांनासुद्धा नक्की फायदा होईल.